ब्लड प्रेशर हा पॉईंट आपण समजून घेतला होता. इट इज अ प्रेशर एक्झर्टेड अगेन्स्ट द वॉल ऑफ द आर्टरी बाय द ब्लड, दॅट इज द ब्लड प्रेशर. ब्लडनं आर्टरीच्या वॉलच्या अगेन्स्ट जे प्रेशर क्रिएट केलेलं असतं त्याला आपण काय म्हणतो, ब्लड प्रेशर असतं. आणि हे ब्लड प्रेशर आपल्याला दोन प्रकारचं असलेलं बघायला मिळालं. एक होतं सिस्टॉलिक ब्लड प्रेशर, ज्यावेळेस हार्ट कॉन्ट्रॅक्ट होतं त्यावेळेस जे प्रेशर क्रिएट केलं जातं त्याला आपण म्हणतो सिस्टॉलिक ब्लड प्रेशर असं म्हणतो. आणि दुसरं जे प्रेशर हार्ट रिलॅक्स झाल्यानंतर क्रिएट केलं जातं किंवा क्रिएट होतं त्या प्रेशरला काय म्हणायचं, डायस्टोलिक ब्लड प्रेशर असं म्हणायचं. त्याच्या नॉर्मल व्हॅल्यूज आपण बघितलेल्या काही थोड्याशा डिटेल गोष्टी सुद्धा आपण जरा डिस्कस करायला सुरुवात केली. त्याच्यातला आपला शिल्लक राहिलेला जो पॉईंट आहे तो म्हणजे फॅक्टर्स अफेक्टिंग ऑन द blood pressure. How this blood pressure is changed based on the different nature of the factors. Yes, there are lot many factors which affects on the blood pressure. Simply emotions, we have mentioned some of those just in previous lecture as well. Age is also there. There is an influence of age on the blood pressure. Blood pressure मुळे age मुळे blood pressure आपल्याला चेंज झालेलं आहे. जेंडर नुसार सुद्धा मेल आणि फिमेल मध्ये सुद्धा वेगवेगळं ब्लड प्रेशर आपल्याला असलेलं बघायला मिळेल. Then you can see many different other factors. Body activity also changes the blood pressure, and many different things. And some of the pathological condition also responsible for changing the blood pressure. So, what are the different blood pressure changing factors that we will see in this topic? या टॉपिक मध्ये आपल्याला ते बघायचं. So, the first important thing, it is depend on the cardiac output. Cardiac output. It depends on the cardiac output. Yes, when cardiac output is increased, at that time blood pressure increases. Okay, cardiac output increases blood pressure. We can say how much? For example, if what is cardiac output? Cardiac output is the amount of blood pumped out of the heart in 1 minute. एका मिनिटामध्ये जर हार्टनं किती ब्लड पंप केलेलं आहे हे जे व्हॉल्यूम आहे त्या व्हॉल्यूमला आपण काय म्हणतो, कार्डियाक आउटपुट म्हणतो. बरोबर, अमाऊंट ऑफ ब्लड पंप्ड विथिन 1 मिनिट, एका मिनिटामध्ये बाहेर टाकलेलं ब्लड ते म्हणजे काय, कार्डियाक आउटपुट. हा कार्डियाक आउटपुट किती असतो साधारणतः, इन नॉर्मल पर्सन दिस कार्डियाक आउटपुट इज 5 लिटर. ओके, इफ दिस कार्डियाक आउटपुट increases, if it increases than the 5 liter, then it will create a pressure, and that pressure is also increases along with the cardiac output. For example, if normally there are 72 heartbeats or strokes in a minute, एका मिनिटामध्ये 72 आपल्याला हार्टबीट असलेले बघा मिळतात. If there is an increase in heartbeat up to the 75 जर झाले तर काय होईल, it will increase about 5.2 liter. So 0.2 liter of blood is increased. म्हणजे काय की जर आपल्याला फक्त 3 हार्टबीट वाढले तर जवळजवळ 200 ml ब्लड बाहेर पंप करायचं वाढ. If it increases up to the 80, 90, then what will happen? So it will create a greater pressure on the artery. So this blood pressure is highly affected by the cardiac output. Cardiac output हे blood pressure आपल्याला अफेक्ट झालेलं बघा ना. It's the first point. Second important point, when we look at the other kind of aspects, at that time we can see the diameter of the arteries, or what we can say, especially of arteries. Diameter of arteries किंवा peripheral arteries असले बघा. Those arteries present at the periphery, if its diameter decreases, then pressure increases. बघा, जर increase in diameter, कशाची, आर्टरीची डायमीटर जर वाढली तर काय होणार आहे, प्रेशर डिक्रीजेस. ओके, डायमीटर जर वाढली तर काय, प्रेशर डिक्रीज होतो. साधं सिंपल, प्रेशर काय होतं, डिक्रीज होतं. बघा, छोट्या कधी कधी तुम्ही बघितलं असेल
गार्डनला पाणी देण्याचा प्रकार बघितला असेल. गार्डनला पाणी देण्यासाठी काय करतो आपण, एक छोटासा पाईप असतो. आता नवीन मॉडर्न पाईप आहे आणि त्याला नोझल पण आहे, बरोबर. त्या नोझलची साईज आपण कमी जास्त करू शकतो. काय करू शकतो, कमी जास्त करू शकतो, बरोबर. किंवा साधं सिंपल, त्या पाईपला काही नाही, नोझल वगैरे काही नाही, त्याच्या तोंडाला असं आपण प्रेस केलं की काय होतं, त्याचा जो फ्लो आहे तो आपल्याला लॉंग किंवा हाय प्रेशरने क्रिएट झालेला बघायला मिळतो. व्हॉट वी डू इन दॅट केस, वी डिक्रीज द डायमीटर ऑफ दॅट पाईप. आपण त्यावेळेस काय करतो, पाईपचा डायमीटर डिक्रीज करतो. प्रेस करतो म्हणजे काय करतो, पाईपचा डायमीटर कमी करतो. कमी डायमीटर कमी केल्यामुळे काय होतं, प्रेशर वॉटरचं वाढतं. लाईक दिस सेम, इन्क्रीज इन डायमीटर प्रेशर डिक्रीजेस और वाइस वर्सा. दुसरी गोष्ट काय असेल, जर आपण बघितलं, इफ डिक्रीज इन डायमीटर, decrease in diameter increases blood pressure, increases blood pressure. ठीक आहे, ही एक गोष्ट आपल्याला लक्षात. जर आर्टरीची डायमीटर जर कमी झाली तर ब्लड प्रेशर काय होतं, वाढतं. सो व्हॉट आर द डिफरंट फॅक्टर्स विच आर creating or which are decreasing the diameter? There are not many factors. The first important diseases, काही डिसीजेस आपल्याला सांगता येईल. बघा, कुठला, अर्थेरोस्क्लेरोसिस, arteriosclerosis. What happens in the arteriosclerosis? There is a deposition of a fat into the wall of the blood vessel. बघा, arteriosclerosis मध्ये काय होतं, ब्लड वेसलची ही वॉल आहे आणि या वॉल मध्ये काय होतं, डिपॉझिशन होतं कशाचं, फॅटचं. Therefore there is a loss of elasticity. What happens? Loss of elasticity of the wall of the artery. Arterial wall loses its elasticity and therefore its diameter can't increase based on the pressure and therefore pressure increases. ज्यावेळेस स्ट्रोक झाला, हार्टचा स्ट्रोक सुरू झाला की काय व्हायला पाहिजे, this diameter must be increased for a while, but it does not happen because of the hardness in the wall due to the deposition of the fat. फॅट डिपॉझिशन झाल्यामुळे या वॉल मध्ये आर्टेरियोस्क्लेरोसिस होतो आणि त्याच्यामुळे काय होते, काय लॉस होते, लॉस ऑफ इलास्टिसिटी ऑफ द वॉल and therefore wall cannot contract and relax properly and therefore what happens, there is an increase in the blood pressure increase. Another, what we can say, another atherosclerosis. In this case there is a deposition of fat bodies within the lumen of the artery. Artery च्या lumen मध्ये काय होतं, fat deposit. बघा, here is the deposition of the fat bodies. And so what happened here, there is a decrease in the diameter decrease झाला, बरोबर. diameter decrease झाला म्हणून काय होतं, blood pressure increase होतं. So in both cases, arteriosclerosis or atherosclerosis, there is an increase in the blood pressure occurs in the body. So diameter plays very important role in the controlling blood pressure. बघा, ज्यावेळेस for example, so how what are the other normal factors which are controlling the diameter of the artery? Yes, there are lot many factors which controls the contraction of the artery. Arterial contraction साठी आपल्याला वेगवेगळ्या प्रकारचे फॅक्टर्स महत्त्वाचे असतात. फॉर एक्झाम्पल, some hormones are there. For example, ADH decreases the diameter and therefore increases the blood pressure. ADH, antidiuretic hormone. Okay, there is a many others. Vasoconstrictor, commonly we call it as a vasoconstrictors. These vasoconstrictors, what they do? These vasoconstrictors do decrease in diameter and therefore increases the blood pressure. So these are the three different factors which affects on the decrease in the diameter. डायमीटर डिक्रीज करण्यासाठी कोण रिस्पॉन्सिबल आहे, अथेरोस्क्लेरोसिस आहे, आर्टेरियोस्क्लेरोसिस आहे, एडीएच हार्मोन आहे, vasoconstrictors आहे. Vasoconstrictors are the factors or are the molecules which decreases or which enhances the contraction of the blood vessel.
ब्लड वेसल्स काय करतात ते कॉन्ट्रॅक्शन वाढवतात, देअरफॉर इट डिक्रीजेस द डायमीटर अँड देअरफॉर इन्क्रीजेस द ब्लड प्रेशर. क्लियर? सो these are the many different kinds of aspects we can see in the diameter length. So another impact is there, that is the length of the vessels, blood vessel. If there is an increase in the length of the blood vessel, that also responsible for different kinds of the things. Or you can see this diameter also increases or decrease in the diameter also increases the peripheral resistance. Another concept we can make clear here, that is a peripheral resistance. Peripheral resistance. What is peripheral resistance? It is a resistance to the blood flow due to the decrease in the diameter of the blood vessel. ब्लड वेसलचा डायमीटर डिक्रीज झाल्यामुळे जो फ्लो होणार आहे तो स्मूथली होईल का? फॉर एक्झाम्पल बघा, मी एक लॉन्जिट्युडिनल सेक्शन घेतो ब्लड वेसलचा आणि मी त्याच्यामध्ये जरा थोडासा बदल करतो. बघा, जर ब्लड इकडून इकडे वाहत असेल तर काय होईल? इट विल फ्लो व्हेरी स्मूथली बिकॉज हेयर इज अ डायमीटर लेस दॅन द एंड. स्टार्टला काय डायमीटरला कमी आहे आणि एंडला काय मोठा आहे, त्याच्यामुळे इमिडिएटली लगेच बाहेर जाईल, बरोबर. पण त्याच्या उलट जर केलं तर अमाउंट ऑफ द ब्लड एंटरिंग इनटू द ब्लड वेसल इज इनक्रीज्ड बट डायमीटर इज डिक्रीज्ड, सो देयर इज अ स्मॉल स्पेस and therefore what will happen? This blood will not flow very fast, it will flow slowly but with a high pressure. Remember, this blood flow will be very slow but with high pressure. प्रेशर जास्त असेल कारण इकडचं प्रेशर जे आहे व्हॉल्यूमचं ते इकडे क्रिएट होणार, प्रेशर जास्त असेल. वाय प्रेशर इज इनक्रीज्ड? बिकॉज ऑफ द पेरिफेरल रेजिस्टन्स इनक्रीज्ड. पेरिफेरल बघा, साधं माझ्या पोटाने बघा, मी हवा सोडतो आणि मी जर डायमीटर बारीक केला तर काय होणार? अजून प्रेशर ना व्हायला, मग शिट्टीचा आवाज होतो, बरोबर. साधं सिंपल आपल्याला माहित असेल. आणि ज्याला व्यवस्थित डायमीटर मेंटेन नाही करता आला तर शिट्टी वाजवता येत नाही. बघा, जरा वर्गामध्ये गेल्यानंतर सर्वे करा, शिट्टी कुणा कोणाला वाजवता येते? बरेच जण वाजवतच येत नाही, खूप करतात, असं असतं. तर हे काय, तर आपल्याला पेरिफेरल रेजिस्टन्स जर इन्क्रीज झाला तर शिट्टी वाजते. म्हणजे ओठांबरोबरचा हवेचा रेजिस्टन्स जर वाढला तर शिट्टी वाजते. तसंच आपल्याला याच्यामध्ये सुद्धा रेजिस्टन्स वाढणं गरजेचं असतं. पेरिफेरल रेजिस्टन्स इन्क्रीजेस ड्यू टू द डिक्रीज इन द डायमीटर अँड देयरफॉर इन्क्रीजेस द ब्लड प्रेशर. सो पेरिफेरल रेजिस्टन्स इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू द ब्लड प्रेशर. लक्षात ठेवायचं काय? पेरिफेरल रेजिस्टन्स कशाला डायरेक्टली प्रोपोर्शनल आहे? ब्लड प्रेशर. म्हणजे पेरिफेरल रेजिस्टन्स जर वाढला तर ब्लड प्रेशर वाढतं. ही गोष्ट आपल्याला इथं क्लिअर करायची. डायमीटर आणि प्रेशरचं काय रिलेशन आहे? इनव्हर्सली प्रोपोर्शनल. if diameter increases, there is a decrease in the blood pressure. If diameter decreases, diameter decrease झाला काय? प्रेशर इन्क्रीज होतो. प्रेशर इन्क्रीज होतो आणि डायमीटर इन्क्रीज झाला की प्रेशर डिक्रीज होतो. इनव्हर्सली प्रोपोर्शनल आहे. पण पेरिफेरल रेजिस्टन्स काय? डायरेक्टली प्रोपोर्शनल आहे. ही गोष्ट आपल्याला इथं लक्षात ठेवायची. ओके, सो पेरिफेरल रेजिस्टन्स यू कॅन मेक इट अनदर थर्ड पॉइंट. तिसरा पॉइंट आहे असं म्हणू शकता तुम्ही. नो प्रॉब्लेम. तिसरा थर्ड पॉइंट आहे. तुम्हाला लिहिण्यासाठी हे पॉइंट्स लक्षात ठेवावे लागतील. नेक्स्ट, लेंथ of the blood vessel. Peripheral length of the blood vessel is also important. बघा, वेगवेगळ्या प्रकारची लेंथ जी असते ती सुद्धा आपल्याला महत्त्वाची. जर लेंथ जास्त असेल तर आपल्याला ब्लड प्रेशर कमी झालेलं बघायला मिळतं. ठीक आहे, पण याच्या सुद्धा वेगवेगळ्या प्रकारच्या आपल्या गोष्टी असलेल्या बघायला मिळतात. सो अनदर इम्पॉर्टंट फॅक्टर्स वी कॅन सी. सो द विस्कोसिटी ऑफ द ब्लड. Viscosity of blood. Blood viscosity is contributed by the many different internal factors. Blood viscosity आपल्याला कोण कोण कॉन्ट्रीब्यूट केलेलं बघायला मिळतं. प्रोटीन्स आर देयर, लिपिड्स आर देयर प्रेझेंट इन द ब्लड,
So many different kinds of the proteins and lipids, mostly which are insoluble in nature. बघा, insoluble water मध्ये किंवा blood मध्ये insoluble आहे, but they are present in the blood. Such kind of the compounds are responsible for increasing the viscosity, as well as increase in the RBC. RBC सुद्धा वाढल्या की आपल्याला काय बघायला मिळेल, viscosity वाढलेली आहे. ठीक आहे. So these are the many factors, many different factors, and insoluble factors are different kinds of the lipids, proteins. Those are responsible for increasing the viscosity of the blood. बरोबर. आपण साधा विचार करतो, दुधाची विस्कोसिटी. बरोबर. दुधाची विस्कोसिटी कशी असते? खरं दूध कसं असतं आता मिळत नाही, पण दुधामध्ये असं बोट जर बुडवलं तर दूध असं बोटाला चिकटून आलं पाहिजे, म्हणजे त्याची विस्कोसिटी चांगली आहे. आताचं दूध क्लीन आहे, बोटाला काय लागतच नाही. बोट बुडवलं दुधामध्ये तर काहीच लागत नाही, पाण्यात बुडवल्यासारखं वाटतं, कारण पाणी सोकलेलं असतं. म्हणजे विस्कोसिटी काय झाली, डिक्रीज झाली. म्हणजे काय डायल्युशन झालं. डायल्युशन कशात झालं? प्रोटीन्स. दुधामध्ये प्रोटीन्स आहेत, वेगवेगळ्या प्रकारचे इन्सोल्युबल कंपोनेंट्स आहेत. बरोबर. त्याचं डायल्युशन झालं, therefore viscosity decreased. So same thing happens in the blood. ब्लड मध्ये सुद्धा असंच होतं. जर विस्कॉसिटी वाढली तर काय होतं? ब्लड प्रेशर वाढतं. Increase in viscosity. This viscosity of a blood increases blood pressure. Remember, increase in the viscosity increases the blood pressure always, because when there is an increase in the viscosity, the blood will flow very slowly with a high pressure. Blood काय होणार आहे? फास्ट फ्लो होणार आहे. बघा, साधं सिंपल, एखाद्या ट्यूब मध्ये वॉटर टाका, किंवा साधं सिंपल तुम्हाला असेल ज्यूस आणि वॉटर स्ट्रॉनं आपल्याला प्यायचं. कोण फास्ट पिऊ शकेल? वॉटर ऑलवेज, बिकॉज रेजिस्टन्स विल बी लो बिकॉज ऑफ द लो विस्कोसिटी ऑफ वॉटर. आणि जे काही ज्युसेस आहेत, ज्युसेसची विस्कोसिटी काय असेल? जास्त असेल कंपॅरेटिव्हली as compared to the water, and therefore there will be increase in the pressure. So like this only, there is an increase in the pressure where we increases the viscosity. Viscosity blood ची जर वाढली तर आपल्याला blood pressure काय झालेलं बघायला मिळतं, वाढतं. ठीक आहे. Another important factor we can see the volume of a blood. Volume of blood. What will happen with the volume of a blood? When volume increases, blood pressure increases. Increases blood pressure. If volume of a blood increases, what happens? Blood pressure increases. बघा, आता दुसरा आपल्याला कधी कन्फ्युज व्हायचं नाही, इथं कन्फ्युज व्हायचं. विस्कॉसिटी ही इंडिपेंडंट ऑफ द व्हॉल्यूम. लक्षात ठेवायचं. जरी डिपेंडंट असलं, water volume is not always dependent on the water. Remember, water वरती फक्त व्हॉल्यूम अवलंबून आहे का? म्हणजे विस्कोसिटी आणि हे डायरेक्टली प्रोपोर्शनल असतील का? म्हणजे व्हॉल्यूम वाढलं म्हणजे विस्कोसिटी वाढत कमी होते असं आहे का? नाही, इंडिपेंडंट आहे. किंवा विस्कोसिटी वाढली म्हणजे व्हॉल्यूम वाढलं असं आहे का? किंवा विस्कोसिटी कमी झाली म्हणून व्हॉल्यूम वाढलं, किंवा व्हॉल्यूम वाढलं म्हणून विस्कोसिटी कमी झाली असं आहे का? कधीच नाही. दॅट इज नॉट विथ एनी रिलेशन. म्हणून विस्कोसिटी हा इंडिपेंडंट फॅक्टर आहे आणि व्हॉल्यूम. कारण हे एक्सप्लेनेशन का देतं, कधी कधी तुम्हाला असं वाटेल की आता मी उदाहरण दिलं की दुधामध्ये पाणी टाकलं की काय होतं, विस्कॉसिटी कमी होते. म्हणजे दुधाचं व्हॉल्यूम वाढलं की काय होतं, विस्कॉसिटी कमी होते. हे हा गैरसमज करून घ्यायचा नाही. दुधाचं म्हणजे फक्त दुधाचाच विचार करायचा, वॉटरचा विचार करायचा नाही. ठीक आहे. फक्त विस्कॉसिटी मध्ये चेंज कशामुळे होऊ शकतो, वॉटरमुळे होऊ शकतो. इट मे इन्क्रीज ऑर मे डिक्रीज द व्हॉल्यूम, डझंट मॅटर. व्हॉल्यूम मध्येच फरक होईल असं नाही, आणि व्हॉल्यूम मुळे विस्कॉसिटीवर फरक होईल असं नाही. ठीक आहे. आता व्हॉल्यूम कशाने चेंज होतं? येस, व्हॉल्यूम कॅन बी, व्हॉल्यूम ऑफ अ ब्लड स्पेशली कॅन बी अफेक्टेड बाय द डिफरंट फॅक्टर्स. फॉर एक्झाम्पल, एक्सक्रीशन थ्रू द किडनी. किडनी मधून एक्सक्रीशन वाढलं किंवा कमी झालं. इनटेक ऑफ वॉटर इज डिक्रीज्ड ऑर इन्क्रीज्ड, देन ऑल्सो ब्लड व्हॉल्यूम ऑफ अ ब्लड मे चेंज. ठीक आहे. जर आपण इनटेक जास्त घेत असू वॉटरचा, volume of blood is increased. But ultimately, if volume of blood increases, what will happen? It will increase the blood pressure. आपण जेवढं पाणी पिऊ तेवढं ब्लड प्रेशर काय होणार आहे, जास्त होणार आहे. आणि ब्लड प्रेशर जास्त झालं की काय होणार आहे, किडनीमध्ये इफेक्ट होणार आहे. किडनीमध्ये काय होणार, दॅट किडनी विल
increase its filtration. किडनी काय करणार आहे? फिल्ट्रेशन इन्क्रीज करणार आहे. and therefore there will be excretion. very well. म्हणजे वॉटर कुठून बाहेर जाणार आहे? किडनीमधून बाहेर जाणार आहे. लक्षात ठेवायचं. म्हणजे पाणी का भरपूर प्यायचं म्हटलं जातं? वेगवेगळ्या प्रकारचे वेस्ट मॅटर आहेत ते सुद्धा किडनीतून बाहेर जातात. पाणी जेवढं आपण जास्त पेईल तेवढं. ठीक आहे. जेवढं आपण पाणी पिऊ तेवढं आपलं वॉशिंग बॉडीचं होतं आणि क्लीन होते आणि ब्लड व्हॉल्यूम सुद्धा मेंटेन राहतं. इफ वी डू नॉट ड्रिंक सफिशियंट वॉटर देन व्हॉट हॅपन्स? किडनी रिअब्सॉर्ब द वॉटर इन लार्ज क्वांटिटी. जास्त क्वांटिटीमध्ये काय करते किडनी? वॉटर रिअब्सॉर्प्शन करते अँड मेंटेन्स द ब्लड व्हॉल्यूम. ओके. बिकॉज there is a decrease in the pressure and a decrease in the pressure also affect on the kidney and therefore volume is maintained very low. Excretion कमी होते आणि मग काय होतं? कमी पाणी पिणाऱ्यांना रोगांचं प्रमाण जास्त होतं. लक्षात ठेवायचं. पाणी जे कमी पितात त्यांना रोग जास्त होतात. हे डायरेक्टली प्रोपोर्शनल आहे. म्हणून पाणी जास्त प्यायचं. म्हणून म्हटलं जातं ना किती 4 ते 5 लिटर पाणी दररोज आपण पिलं पाहिजे. पण आपण 2च लिटर पितो. 2 ते 2.5 लिटर. पण 4 ते 5 लिटर पाणी पिलं पाहिजे. सकाळी उठल्या पाणी पिलं पाहिजे. भरपूर आपल्याला 50% कमीत कमी आपल्याला कमीत कमी रिझल्ट किती आहे? 50% डिक्रीज इन द हेल्थ इफेक्ट. वेगवेगळ्या प्रकारचे कुठलेही इफेक्ट 50% त्याचं डिक्रीज होऊ शकतं. रोगांचं प्रमाण 50% कमी होऊ शकतं. ब्लड रिलेटेड रोग तर आपल्याला कमीच झालेले बघायला. कारण जे वेस्ट प्रोडक्ट असतात ते सगळे वॉश होऊन जातात त्याच्यामुळे आणि म्हणून आपल्याला जास्त पाणी पिणं गरजेचं असतं. दुसरी गोष्ट ब्लड प्रेशर मेंटेन करतो. ठीक आहे. मेंटेन करतो. ह्याही गोष्टी बघायच्या. सो इन्क्रीज इन द ब्लड व्हॉल्यूम इट विल इन्क्रीजेस द ब्लड प्रेशर. इट इज डायरेक्टली प्रोपोर्शनल. So what happens in some cases when there is some kind of the incidences such as an accident? What happens if there is a breakdown of some of the arteries and blood loss is lot much more blood loss is there. So what happens in the much more blood loss? There will be decrease in the volume of a blood. Blood volume will decrease, and therefore decrease in the blood pressure, and therefore immediate death may be there. म्हणून ऍक्सिडेंट झालेल्या पर्सनला काय लागतं? ब्लड द्यावं लागतं. का द्यावं लागतं? ब्लड लॉस झालेलं असतं. म्हणजे ब्लड कमी असतं असं आपण तसं बघायला गेलं तर काही म्हणता येणार नाही. पण व्हॉल्यूम मुळे काय होतं? ब्लड प्रेशर कमी होतं. हार्ट पंपिंग काय होतं? डिस्टर्ब होतं. and therefore heart can't pump it efficiently and therefore body will collapse. So similarly, so what doctors do? They give a supplement of the blood supplement किंवा blood इंटेक आपल्याला जास्त वाढवलेला बघायला मिळतो. ब्लड दिलं जातं त्या माणसाला. ठीक आहे. टू इन्क्रीज द ब्लड प्रेशर अँड टू मेंटेन द नॉर्मल हार्ट वर्किंग. हार्टचं नॉर्मल वर्किंग मेंटेन करण्यासाठी ह्या गोष्टी झालेल्या बघायला मिळतात. अगेन दिस फॅक्टर्स ऑल्सो इन्क्लूड्स द एज. एज सुद्धा आपल्याला महत्वाचं असतं बघा. एज इफ इन्क्रीज इन एज increases blood pressure. लक्षात ठेवा. ब्लड प्रेशर कधी वाढतं? एज जर वाढलं तर ब्लड प्रेशर ऑब्वियसली वाढतं. Why there is increase in the blood pressure due to increase in age? It is because there is a hardening of the blood vessels occurs due to the age. एज मुळे काय होतं? ब्लड वेसल्स काय होतं? हार्ड होतं. ब्लड वेसल मध्ये काय होतं? डिपॉझिशन ऑफ अ फॅट होतं. ब्लड वेसलच्या वॉल मध्ये होतं, ब्लड वेसलच्या ल्युमेन मध्ये होतं. आणि देअरफॉर डिक्रीजेस द डायमीटर. जे डायमीटरला आपण काय वेगवेगळ्या गोष्टी बघितल्या त्या सुद्धा होणार आहे एज मध्ये सुद्धा. जसं वय वाढेल तशी इलॅस्टिसिटी ऑफ द आर्टरी डिक्रीजेस and therefore there is increase in the blood pressure. When you look at the child, at that time child do have highest elasticity of their artery. Artery ची त्यांच्या highest elasticity असलेली बघायला मिळते. And when we go to the older person, at that time elasticity of the artery is very little and therefore there is an increase in the blood pressure. म्हणून जसं वय वाढेल तसं ब्लड प्रेशर आपल्याला जास्त असलेलं बघायला मिळेल. ठीक आहे. तर एज वरती सुद्धा आपल्याला अवलंबून असलेलं बघायला मिळेल. येस, ब्लड प्रेशर इज ऑल्सो अफेक्टेड बाय द जेंडर. Gender is also very important. Sex, you can say. Sex.
When we are looking at the female, females have lower blood pressure than the male. फिमेल मध्ये कमी असतो आणि मेल मध्ये जास्त असतो. कंपॅरेटिव्ह अप टू द ओनली मेनोपॉज. बघा मेनोपॉज पर्यंत आपल्याला ही गोष्ट असलेली बघायला मिळते. ठीक आहे. आणि मेनोपॉज जर झाला तर आपल्याला हे हा चेंज वेगळा असलेला मेनोपॉज. मेनोपॉज नंतरचा म्हणजे मेनोपॉज म्हणजे काय? सस्टेन्शन ऑफ द मॅच्युरिटी. मॅच्युरिटी कमी झाली म्हणजे 45 वर्षापर्यंत ही गोष्ट आपल्याला असलेली बघायला मिळते. फिमेल मध्ये ब्लड प्रेशर कमी असतं, मेल मध्ये जास्त असतं. ठीक आहे. ही गोष्ट असते. मग वेगळ्या गोष्टी असतात. इट इज बिकॉज रिप्रोडक्टिव्ह फिजिओलॉजी झाली तुमची. रिप्रोडक्टिव्ह फिजिओलॉजी आहे. इट इज बिकॉज द मेन्स्ट्रुएशन. मेन्स्ट्रुएशन मध्ये काय होतं? एव्हरी मंथ देयर इज अ लॉस ऑफ ब्लड and therefore it maintains a low blood volume and therefore low blood pressure like this. आणि मेल मध्ये काय असं ब्लड लॉस होत नाही. therefore male always maintains its blood pressure high than the female. But after menopause what happens? After menopause there is a no menstrual cycle. Menstrual cycle असते का menopause नंतर? नाही. And therefore there is a no any problem with the blood loss and therefore it maintains the high blood pressure than the male as well. मेल पेक्षा जास्त ब्लड प्रेशर आपल्याला मेनोपॉज नंतर असलेले बघायला मिळू शकेल. ठीक आहे. सो दीज आर द मेनी डिफरंट फॅक्टर्स विच डायरेक्टली इफेक्ट्स ऑन द ब्लड प्रेशर. बघा काय कार्डिक आउटपुट आहे, डायमीटर आर्टरीची आहे, पेरिफेरल रेजिस्टन्स आहे, विस्कोसिटी आहे, व्हॉल्यूम ऑफ ब्लड आहे, एज आहे आणि सेक्स ऑफ अ इंडिव्हिज्युअल. दॅट दीज ऑल डिफरंट फॅक्टर्स आर रिस्पॉन्सिबल फॉर कंट्रोलिंग द ब्लड प्रेशर. क्लियर? सो दिस इज अबाउट द ब्लड प्रेशर. Another question comes in mind that how we will measure this blood pressure. What is the method to measure the blood pressure and how we do it or how we do its measurement? So that will be answered by measurement of blood pressure. The instrument which we use for measurement of the blood pressure, that is the sphygmomanometer. Sphygmomanometer. लक्षात ठेवायचं. हा स्फिग्मोमॅनोमीटरला काय काय असतं? साधं सिंपल. मी काय डायग्राम काढत नाही वेळ वाचवण्यासाठी, फक्त तुमच्या डायग्राम मध्ये बघायचं. काही 3-4 पार्ट आपल्याला त्याच्यामध्ये असलेली बघायला मिळतात. एक छोटीशी पट्टी असते, कापली पट्टी. ब्लड प्रेशर मोजलं असेल प्रत्येकानं, कधी ना कधी मोजलं असेल. आपल्या दंडाला बांधली जाते ती रबरी कापडी पट्टी असते. कशी असते? रबरी कापडी पट्टी. आता रबरी काय आणि कापडी काय? ठीक आहे. रबर आतून असतो आणि बाहेरून काय असतो? कापड असतो. ठीक आहे. एकदम क्लोज असलेलं बघायला मिळतं. दॅट इज अ रबर कफ असं म्हणतात. काय म्हणायचं? रबर कफ असं म्हणायचं. काय म्हणायचं? रबर कफ विच इज टाईड ऍट द आर्म. आपल्या दंडाला बांधली जाते अशी ही रबर कफ असलेला बघा. अँड इट इज अटॅच टू द रबर ट्यूब्स असतात. ठीक आहे. एक ट्यूब काय असते? 2 ट्यूब्स असतात. वन ट्यूब अटॅच्ड टू मॅनोमीटर. मेजरिंग युनिट. वरचं जे उभं युनिट असतं ज्याच्यामध्ये काय असतो? मर्क्युरी असतो आणि मार्किंग असतं, मेजरमेंट असतं. ते काय झालं? मॅनोमीटर. तो काय? मॅनोमीटर आहे. ठीक आहे. मॅनोमीटर. आणि दुसरी ट्यूब कुठे असते? रबर बल्ब असलेला बघायला मिळतो. रबर बल्ब असलेला बघायला मिळतो. ठीक आहे. रबर बल्ब असलेला बघा. ठीक आहे. अशा 2 ठिकाणीही आपल्याला रबर कफला ज्या ट्यूब्स असतात त्या 2 ठिकाणी अशा अटॅच असलेल्या बघायला मिळतात. आणि तिसरी गोष्ट आपल्याला याच्यामध्ये असलेली बघायला मिळते मर्क्युरी मॅनोमीटर. इट इज अ इन्स्ट्रुमेंट. लक्षात ठेवायचं. इन्स्ट्रुमेंट साधं इन्स्ट्रुमेंट आहे हे आपल्याला लक्षात आहे.
ठीक आहे. रबर कफ आहे, रबर ट्यूब्स आहे, एक मॅनोमीटरला अटॅच असते आणि दुसरी रबर बल्बला अटॅच असते. मर्क्युरी मॅनोमीटर आपल्याला दुसरा जो आहे रबर एका बाजूला अटॅच मॅनोमीटरला म्हटलं तर कुठला मॅनोमीटर आहे, मर्क्युरी मॅनोमीटर आहे, त्याला अटॅच असलेली ही ट्यूब असते. साधं सिंपल इन्स्ट्रुमेंट आपल्याला असलेलं बघायला मिळतं. इट हॅज अ मेनी नॉब्स, छोट्या छोट्या नॉब्स असलेल्या बघायला मिळतात. एक नॉब असते रबर बल्बच्या जवळ नॉब असते, छोटी मायक्रो ऍडजस्टमेंट नॉब आपल्याला असलेली बघायला मिळते. आणि दुसरी मॅनोमीटरच्या तिथे सुद्धा एक नॉब असलेली बघायला मिळते. अशा दोन ठिकाणी नॉब असलेली बघायला मिळते. ठीक आहे. तर आपल्याला ह्या गोष्टी एका मॅनोमीटर मध्ये, स्पिगमो मॅनोमीटर मध्ये प्रेझेंट असलेल्या बघायला मिळतील. व्हॉट वी कॅन डू व्हेरी सिम्पली. आता मेजरमेंट कशी करायची स्पिगमो मॅनोमीटर मध्ये हे आपल्याला स्ट्रक्चर समजलं की आपण त्याच्यातले काही शब्द वापरणार आहोत. मेजरमेंट कशी करायची, पहिल्यांदा काय केलं जातं, साधं सिंपल टाय रबर कफ ऑन आर्म, अप्पर आर्म. इथं काय करायचं, पहिला मॅनोमीटर आणायचा आणि इथं बांधायचं. काय बांधायचंय, रबर कफ आपल्याला बांधायचं. देन गाईड दॅट पर्सन टू लाय ऑन द फ्लोर, झोपायला लावायचं. ठीक आहे, झोपायला लावायचं. आता झोपायला लावायचं किंवा काय करायचं, आपल्याला साधं सिंपल गोष्ट करायची. आपलं हार्ट आणि मॅनोमीटर एका रेषेमध्ये आला पाहिजे, एका लेवलला आला पाहिजे. ही गोष्ट आपल्याला करायची. बाकी काय करायचं, काय टू मेंटेन अ लेवल ऑफ द हार्ट अँड द मॅनोमीटर. दॅट इज द इम्पॉर्टंट कंडिशन टू मेजर द ॲक्युरेट ब्लड प्रेशर. ॲक्युरेट ब्लड प्रेशर जे डॉक्टर असतात, ते कंपाऊंडर असतात, नर्स वगैरे असतात, ते काय करतात, कसंही ब्लड प्रेशर मोजतात. पण जे चांगले डॉक्टर असतात ते काय करतात, आता बाहेर डॉक्टर बघतो सरकार दवाखान्यात, तसा ब्लड प्रेशरला लावलं, मोजलं, किंवा आपल्याला कॅम्प वगैरे झालेले बघायला मिळतात, तिथेही ब्लड प्रेशर व्यवस्थित मोजलं जात नाही. ह्या गोष्टी आपल्याला बघायला मिळतात. तर ह्या गोष्टी आपल्याला लक्षात ठेवायच्या. ज्यावेळेस ब्लड प्रेशर मोजताना आपल्याला झोपवलेलं असेल तर मात्र आपलं ब्लड प्रेशर ऍक्युरेट मोजलं गेलेलं आहे असं आपण गृहीत धरायला काही हरकत नाही. बसून उठून उभा असताना जर ब्लड प्रेशर मोजलं तर ते चुकीचं. का तर उभं असल्यानंतर ब्लड प्रेशर वेगळं असतं, झोपल्यानंतर वेगळं असतं, बसल्यानंतर वेगळं असतं. ठीक आहे. तर ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला लक्षात आल्या पाहिजे. म्हणून नॉर्मली डॉक्टर काय करतात, झोपवतात आणि ब्लड प्रेशर मोजतात. का तर मॅनोमीटर आणि हा हार्ट एकाच रेषेमध्ये आले पाहिजे. काय होईल, कारण जर हार्टचं आता काय होतंय, हार्ट खाली असेल आणि मॅनोमीटर वरती असेल तर हार्ट जरी जास्त प्रेशर असलं तरी काय मोजलं जाईल, कमी मोजलं जाईल. बघा काय होईल, असे सुद्धा कधी लॉजिकली आपण थिंकिंग करून बघूया. इफ मॅनोमीटर इज अबव दॅन द हार्ट, व्हॉट विल हॅपन टू द ब्लड प्रेशर? It will be measured wrongly. Okay, but how wrongly it will be measured? It will be measured inaccurately, less. ब्लड प्रेशर काय मोजलं जाईल, कमी मोजलं. इनॅक्युरेटली लेस मोजलं जाईल. इनॅक्युरेट आहे पण ते कमी मोजलं जाईल, कमी इनॅक्युरेट मोजलं जाईल. आणि when manometer is at the lower side and heart is at the upper side, what will happen? It will be measured higher than the normal, inaccurately higher मोजलं जाईल. Therefore, to maintain a level of the heart and the manometer is very important. ठीक है. दूसरी गोष्ट, then what will be the another task? Inflation of the rubber cuff. रबर कफ ही एक बॅग असते, काय बॅग असते ज्याच्यामध्ये आपण काय करतो, पुश द बल्ब or pump the bulb, rubber bulb, that so as to that pressure or air will be filled into the rubber cuff. ठीक है. Pump air in rubber cuff. दूसरी गोष्ट, with rubber bulb. बघ एक दुसरी टास्क, टिल कधीपर्यंत हे आतमध्ये प्रेशर क्रिएट करायचं किंवा एअर कधीपर्यंत पंप करायचा,
till the brachial artery is blocked completely. बघा कधीपर्यंत इथं कुठली आर्टरी असते आपल्या दंडामध्ये ब्रॅकियल नावाची आर्टरी असते. काय असते आर्म मध्ये जे असतात इकडेही आणि इकडे ब्रॅकियल आर्टरी असते. ठीक आहे. त्या आर्टरीला असं बंद करेपर्यंत आपण काय करायचं प्रेशर क्रिएट करायचं. काय क्रिएट करायचं प्रेशर क्रिएट करायचं. बरोबर. त्या ब्रॅकियल आर्टरीवरती एवढं प्रेशर येईल की ती काय होईल बंद होईल. बरोबर. मग आपण काय म्हणतो ओ आता बस की जर त्रास व्हायला म्हणतो की नाही. मग काय करायचं सो देन रिलीज द एअर व्हेरी स्लोली. एअर काय करायचा एकदम स्लोली रिलीज करायचा. कधीपर्यंत रिलीज करायचा टिल द ब्लड फ्लो इज नॉर्मल. मग काय होईल ड्युरिंग दॅट रिलीज ऑफ द प्रेशर देअर विल बी हिअरिंग ऑफ अ साऊंड. म्हणजे काय बघा इकडे माझ्याकडे लक्ष काय होईल हे असं जर चेपलेलं असेल तर ब्लड प्रेशर त्याच्यात मोजलं जाईल का नाही. पण ज्यावेळेस रिलीज होईल त्यावेळेस काय होईल हार्ट कडून ब्लड पंप झाला की काय होईल स्मूथ असल्यामुळं काय होईल लगेच आर्टरी काय होईल रिलॅक्स होईल म्हणजे एक्सपांड होईल. आर्टरी काय होईल एक्सपांड होईल. ऍज देयर इज अ इन्क्रीज इन द ब्लड प्रेशर इट विल एक्सपांड. बरोबर एक्सपांड झालेलं बघा. आणि त्यावेळेस आपल्याला काय होईल हार्ट बीट ऐकायला मिळते. बरोबर हार्ट बीट्स काय ऐकायला मिळते तिथं साऊंड ऐकायला मिळते. कारण दॅट विल व्हेन ब्लड कम्स फ्रॉम द or comes due to the contraction of the heart, the artery will increase in the diameter. म्हणजे प्रेशर जसं हार्टबीट असतं तसं आपल्याला पंपिंगचा हार्टबीट सुद्धा ऐकायला मिळते. मग काय करायचं आपल्याला स्टेथोस्कोप असतो त्या स्टेथोस्कोपनं आपल्याला काही साऊंड ऐकायचे आहे. कधीपर्यंत सो थर्ड स्टेप रिलीज प्रेशर इन कफ मधलं प्रेशर काय करायचं रिलीज करायचं. कधीपर्यंत टिल फर्स्ट साऊंड हिअरिंग. पहिला साऊंड ऐकेपर्यंत साऊंड ऐकायला येईपर्यंत काय करायचं कारण त्याचं नॉर्मल फंक्शन सुरू झालं राहिलं पाहिजे. आणि नॉर्मल फंक्शन बघा आपण कधीतरी तुम्ही झोपल्यानंतर आज प्रयोग करून बघायचा. असं जरा झोपतो आपण बऱ्याच वेळा असतो आणि असं जर झोपला इथं जर कान लावून जर झोपला तर तुम्हाला ब्लड प्रेशरचं ठोके ऐकायला हार्टबीट ऐकायला इथं का तर इमिडिएटली हार्ट मधून बघा आपण सांगितलं ॲओर्टामधून 3 बाहेर पडल्या. ॲओर्टामधून किती आर्टरीज बाहेर पडल्या 3. सब क्लेव्हिन आहे क्लॅव्हिकल आहे आणि ब्रॅकियल आहे. ठीक आहे. ब्रॅकियल कुठे आली लगेच आर्म करायला. म्हणून हार्ट मध्ये जे प्रेशर असतं ते इमिडिएटली इथं डिटेक्ट केलेलं बघायला. तर तुम्हाला असं पण लक्षात येईल की आपण जर कानाखाली जर दंड घेऊन जर झोपलो तर आपल्याला हार्टबीट्स ऐकायला येतात. म्हणजे ते हार्टबीट नसतात ते आर्टरी मधलं प्रेशर आपल्याला असलेलं बघायला मिळतं. ठीक आहे. कधीपर्यंत रिलीज करायचं प्रेशर टिल द फर्स्ट साऊंड हिअरिंग. पहिला साऊंड ऐकायला येईपर्यंत आपण काय करायचं रिलीज करायचं. अँड मेजर द रेकॉर्ड द रीडिंग अँड दॅट रीडिंग रिप्रेझेंट्स द सिस्टॉलिक ब्लड प्रेशर. सिस्टॉलिक बीपी तो ते काय असेल सिस्टॉलिक बीपी असेल. बरोबर तो काय असेल सिस्टॉलिक ब्लड प्रेशर आपल्याला असलेला बघायला मिळेल. ओके. सो फर्स्ट क्लिअर साऊंड हिअरिंग जोपर्यंत होत नाही तोपर्यंत रिलीज करायचा. आणि त्यावेळेचं जे ब्लड प्रेशर असेल ते काय असेल सिस्टॉलिक ब्लड प्रेशर असतं. क्लिअर सिस्टॉलिक ब्लड प्रेशर कधी असतं. अँड दिस साऊंड इज कॉल्ड एज किरकॉफ साऊंड. या साऊंडला काय म्हणायचं साऊंड फर्स्ट साऊंड और साऊंड हिअरिंग or what we hear during the systolic blood pressure that is called as a Kirkorov sound. Kirkorov sound.
दिस साऊंड इज द हेरोड कॉफ साऊंड. लक्षात ठेवा. म्हणजे तुम्हाला मी आता जो सांगितला ऐकायला, कसा ऐकायचा, आपल्या डोक्याखाली काय घ्यायचं, हात घ्यायचा आणि त्याच्यानंतर ऐकायचं. त्याला काय म्हणायचं, हेरोड कॉफ साऊंड असं म्हणायचं. आणि त्या साऊंडच्या वेळी जो ब्लड प्रेशर असेल तो काय असेल, सिस्टॉलिक ब्लड प्रेशर असलेला बघायला मिळेल. देन नेक्स्ट स्टेप इज रिलीज अगेन सम मोर एअर अँड रिलीज द प्रेशर. ठीक आहे, अजून प्रेशर रिलीज करायचं. कधीपर्यंत, सो ऍज टू देयर इज अ नो हिअरिंग ऑफ द साऊंड. पुन्हा प्रेशर काय करायचं, रिलीज करायचं. ठीक आहे, कंटिन्यू टू रिलीज प्रेशर. हे पुसून मी बघा, हेरोड कॉफ साऊंड आपल्याला ऐकायला मिळाला. त्यावेळेस जे प्रेशर आहे त्या प्रेशरला आपण काय म्हटलं, सिस्टॉलिक प्रेशर म्हटलं. बरोबर. देन रिलीज फर्दर एअर till the disappearance of sound. कधीपर्यंत रिलीज करायचा एअर, पुन्हा जोपर्यंत साऊंड आपल्याला ऐकायला येणार नाही तिथपर्यंत. बरोबर. आणि तिथपर्यंत झाला की त्यावेळेस म्हणजे काय, when the sound hearing disappears, when there is no further pressure created on the brachial artery. ब्रॅकियल आर्टरी वरती प्रेशर नसलं की आपल्याला साऊंड ऐकायला मिळणार नाही. एकदम स्मूथ असेल, पूर्ण रिलीज केला. मग त्याचा पॉइंट लक्षात ठेवायचा, नाहीतर पूर्ण रिलीज केल्यानंतर पण ऐकायला येणार नाही. पण तो लोएस्ट पॉइंट वेअर दिस साऊंड हिअरिंग इज स्टॉप, ज्या ठिकाणी साऊंड हिअरिंग स्टॉप झालं तो पॉइंट आपल्याला घ्यायचा. आणि त्यावेळेस प्रेशर जे असेल त्याला काय म्हणायचं, डायस्टोलिक प्रेशर असं म्हणायचं. त्याला काय म्हणायचं, डायस्टोलिक ब्लड प्रेशर असं म्हणायचं. क्लिअर. म्हणजे हे दोन प्रॅक्टिस केल्यानंतर तुम्हाला लक्षात येईल. पण ह्या गोष्टी इथं आपल्याला लक्षात ठेवायच्या. नो साऊंड हिअरिंग और साऊंड हिअरिंग डिसअपियर्स at that time, that is the diastolic pressure. क्लिअर. सो अशा पद्धतीनं आपल्याला स्पिग्मोमॅनोमीटरच्या माध्यमातून आपल्याला ब्लड प्रेशर मेजर करता येऊ शकतो. क्लिअर. सो दिस इज अबाउट द मेजरमेंट ऑफ द ब्लड प्रेशर. ब्लड प्रेशरची ही मेजरमेंट असलेली बघायला मिळते. ठीक आहे. सो दिस इज ऑल अबाउट द डिफरंट आस्पेक्ट्स ऑफ द ब्लड प्रेशर. ब्लड प्रेशरचे हे वेगवेगळे आस्पेक्ट्स असलेले बघायला मिळते. सो देर आर सम other abnormal conditions we have to discuss, and the first abnormal condition, that is the hypertension. Hypertension is a high blood pressure, high BP. But hypertension म्हणजे काय, high BP. So threshold of a high BP is threshold of high BP is equal to 140/90. बघा किती, 140/90 mmHg आहे. mmHg is the threshold of the high blood pressure. Threshold म्हणजे काय, it is the lowest higher blood pressure recognized as normal. बघा, लोवेस्ट हायर ब्लड प्रेशर. बघा मी शब्द काय म्हणतो बघा, लोवेस्ट और इट इज द मिनिमम हायेस्ट ब्लड प्रेशर रेकॉर्डेड एज नॉर्मल. 140 जर असेल तर नॉर्मल, ओके, नो प्रॉब्लेम. ज्यावेळेस मी एक्सरसाइज करतो माझ्या बॉडीमध्ये चेंजेस होतात त्यावेळेस 140 पर्यंत माझं ब्लड प्रेशर जातं, नो प्रॉब्लेम. ओके, त्याला काय म्हणायचं, नॉर्मल. ती थ्रेशोल्ड आहे. जर 140 पेक्षा जर जास्त गेला, यस इट बिकम्स अ हायपरटेन्शन. 140 पेक्षा जर जास्त जात असेल तर काय झालं बघा, अबोव दिस थ्रेशोल्ड, leads to the high BP, and that high BP is nothing but the hypertension. ठीक आहे. हाय बीपी म्हणजे काय की जर ह्या थ्रेशोल्ड पेक्षा जर जास्त असेल तर त्याला काय म्हणायचं,
त्याला काय म्हणायचं, हाय बीपी म्हणायचं किंवा हायपरटेन्शन. दॅट इज हायपरटेन्शन. अँड व्हॉट इज द actual level of the hypertension right now? 180 120 mmHg. 180 120 is the recognized level of the hypertension. Hypertension ची level काय 180 120 and above this as well. याच्यापेक्षा सुद्धा जास्त असू शकते. But when it reaches up to the 200 systolic blood pressure or more than that, then there can be the big problem. जर आपल्याला 200 किंवा 200 पेक्षा जर जास्त सिस्टोलिक ब्लड प्रेशर झाला तर आपल्याला खूप मोठे प्रॉब्लेम्स येऊ शकतात. व्हॉट आर द डिफरंट प्रॉब्लेम्स अराइज ड्यू टू द हाय ब्लड प्रेशर or hypertension? The first important thing, there can be the hemorrhage in the different organs, especially delicate organs. Delicate organs मध्ये आपल्याला hemorrhage झालेलं बघा ना. Hemorrhage. What is hemorrhage? Breakdown of the or release of the blood or bleeding. Hemorrhage is nothing but the bleeding. Bleeding होतं. कुठे होतं? In heart. Heart मध्ये bleeding होईल. In kidney. Kidney मध्ये bleeding होईल. In brain. Brain मध्ये bleeding होईल. ठीक आहे? As well as there may be rupture of this blood vessel in the eyes. बघा काही लोकांचे डोळे लाल दिसतात. कंटिन्युअसली लाल दिसतात. Why? It is an indication of the hypertension. Remember, काही लोक असतात असे रागीट दिसतात आणि डोळे लालबुंद झालेले असतात. नॉर्मली आपले डोळे लालबुंद होतात माहितीये कधी होतात? दोन वेळेस. एक डोळ्यात काहीतरी गेलं आणि आपण चोळलं काय होतात? लाल होतात. का? तर ब्लड फ्लो वाढवलेला असतो कारण तिथं अटॅक झालेला असतो. काहीतरी डोळ्यात गेलं म्हणजे काय? अटॅक झाला डोळ्यावर, म्हणून ब्लड प्रेशर काय झालेलं असतं? तिथलं वाढवलेलं असतं. आता दुसरी गोष्ट, ज्यावेळेस आपले भांडणं होतात आणि आपल्याला राग येतो, भयानक राग येतो, आपल्या डोळे लाल होतात. का? राग आल्यानंतर ब्लड प्रेशर वाढलेलं असतं आणि ब्लड प्रेशर वाढल्यामुळे डोळे लाल होतात. बरोबर? काही लोक असतात टेन्शन मध्ये असतात किंवा काही असतात परीक्षेच्या वेळेस त्रास झालेला असतो म्हणून डोळे रडून लाल होतात. का? तर ब्लड प्रेशर वाढलेलं आपल्याला बघायला मिळतं. ठीक आहे? तर दुसरी गोष्ट लक्षात येईल की ह्या सगळ्यांमध्ये काय होतं की छोट्या छोट्या टाइनी डेलिकेट कॅपिलरीज प्रेझेंट आहे and those are present in this delicate organs. What happens if there is a breakdown of the capillaries in the heart wall? Then there can be the problem. हार्ट वॉल मधल्या जर कॅपिलरी बस्ट झाल्या तर काय होणार आहे? हार्ट वॉलला सप्लायच होणार नाही ब्लड प्रेशर. therefore there can be the decrease in the blood flow to the heart due to the high pressure. प्रेशर हाय असल्यामुळे सुद्धा ब्लड फ्लो काय होईल? डिक्रीज होईल. हिमोरेज होईल and that will create a problem and heart attack may comes. हार्ट अटॅक सुद्धा येऊ शकतो. किडनी मध्ये किडनी फेल्युअर, इट मे लीड टू द किडनी फेल्युअर. ब्रेन अटॅक सुद्धा होतो. ब्रेन मधले जे छोटे छोटे कॅपिलरीज आहेत त्या काय होतात? रप्चर होतात and there will be blood in the brain and that is called as a hemorrhage in the brain and therefore brain will not function properly, so brain attack may come. Eyes, डोळ्यामध्ये सुद्धा अंधत्व सुद्धा येतं. ब्लाइंडनेस, it may lead to the blindness because rupture of the blood vessels within the eyes, it will destroy the eye destroy झालेली बघायला मिळाली. कोण बघतो आपण कधी कधी तुम्हाला माहित असेल की शुगर पेशंट असतात, डायबेटिक पर्सन्स असतात, त्याच्यामध्ये काय असतं? हायपरटेन्शन. का? तर शुगर ब्लड मध्ये जास्त असल्यामुळे ब्लडचं व्हॉल्यूम वाढतं आणि ब्लडचं व्हॉल्यूम वाढल्यामुळे काय होतं? हायपरटेन्शन. बरोबर? अगोदर बघितलं ब्लडचं व्हॉल्यूम वाढल्यामुळे ब्लड प्रेशर वाढतं. जेवढी शुगर जास्त तेवढं ब्लड प्रेशर जास्त आणि जेवढं ब्लड प्रेशर जास्त तेवढे डोळे लाल. जखम भरून येते. का? शुगर पेशंट मध्ये जखम ऐकलं असेल, शुगर पेशंट मध्ये जखमा भरून येत नाही. का? व्हॉट इज दॅट? इट इज अ ब्लड प्रेशर. कारण जर आपली कोॲग्युलेशन बघितलं आपण, ब्लड कोॲग्युलेशन व्हायला लागलं की आपण एवढं प्रेशर असतं की ते रप्चर होतं, त्याच्यामुळे लवकर जखमाच भरून येतो. ओके, सो दीज आर द कॉम्प्लिकेशन्स ड्यू टू द हाय ब्लड प्रेशर. हाय ब्लड प्रेशर मुळे अशा प्रकारच्या कॉम्प्लिकेशन्स आपल्याला आलेल्या बघायला मिळतात.
क्लिअर. सो दिस इज द हाय ब्लड प्रेशर. आणि लक्षात ठेवायचं किमो रेंज या 2-3 ऑर्गन मध्ये आपल्याला जास्त झालेलं होता ना. सो इट्स अ hypertension. Another condition we have, that is a coronary artery disease. Coronary artery disease, CAD असंही म्हटलेलं बघा. CAD, coronary artery disease. What is this coronary artery disease? Coronary artery is the artery which supplies blood to the heart. जी artery हार्टला ब्लड सप्लाय करते त्या arteryला काय म्हणणार आहोत आपण? Coronary artery. बरोबर. And if this artery got some kind of a problem such as atherosclerosis or arteriosclerosis, then what will happen? There will be no blood supply to the heart. So within this coronary artery, what happens? It will get a arteriosclerosis or atherosclerosis. Atherosclerosis. या दोन गोष्टी आपल्याला क्लिअर झाल्या. Arteriosclerosis, deposition of a fat into the wall of the blood vessel. ब्लड वेसलच्या वॉल मध्ये डिपॉझिशन झाले की त्याला काय म्हणायचं? Arteriosclerosis असं म्हणायचं. आणि ब्लड वेसलच्या ल्युमेन मध्ये फॅट डिपॉझिशन झाले की म्हणायचं atherosclerosis असं म्हणायचं. ठीक आहे. तर ह्या दोन गोष्टी आपल्याला लक्षात ठेवायच्या. व्हॉट विल हॅपन? इट विल डिक्रीज ब्लड सप्लाय टू हार्ट. सप्लाय टू हार्ट. हार्टला ब्लड सप्लाय काय झालं? कमी झालं. ओके. अँड देअरफॉर देयर विल बी द प्रॉब्लेम. आपल्याला ब्लड सप्लाय कमी झाल्यामुळे हार्ट स्ट्रोक कमी झालेला. weakness of the heart muscle will be happening. काय होतात? हार्ट मसल कमकुवत होतात. बघा, जेवढा ब्लड सप्लाय कमी होईल तेवढा मसल्स काय होतात? कॉन्ट्रॅक्ट होतात आणि एकदम डिजेनरेट व्हायला सुद्धा लागलेल्या बघायला मिळतात. सो देयर इज अ डिजेनरेशन ऑफ द हार्ट मसल्स अँड देअरफॉर हार्ट विल बिकम वीक अँड वीक अँड वीक. ओके. आणि जर काही जास्त केसेस मध्ये, जास्त सिरियस केसेस मध्ये हार्टला ब्लड सप्लाय जर कमी झाला तर पेनिंग सुद्धा हार्ट मध्ये होते. बिकॉज ऑफ लॅक ऑफ ऑक्सिजन. ऑक्सिजन कमी असतं. बरोबर. आणि म्हणून आपल्याला हार्ट वीक झालेलं बघा. वीकनेस ऑफ हार्ट. हार्टचा वीकनेस झालेला बघा. आणि इट मे, इफ इट इज कंटिन्यूड, इट मे लीड टू द हार्ट फेल्युअर, हार्ट अटॅक. It may also leading to the heart attack. फायनली काय होतं? हार्ट कमी व्हायला लागतं आणि फायनली बंद होण्याची सुद्धा शक्यता असते. कोरोनरी आर्टरी डिसीज. ठीक आहे. अँड इफ इट इज वर्स द कंडिशन, देयर मे बी द रिक्वायरमेंट ऑफ द रिप्लेसमेंट ऑफ द हार्ट. हार्ट रिप्लेसमेंट करण्याची सुद्धा गरज आपल्याला लागू शकते. असा हा कोरोनरी आर्टरी डिसीज आपल्याला डेंजरस असलेला बघायला मिळतो. ठीक आहे. So it is about the coronary artery disease. Another, there are some symptoms and some diseases which are similar to the coronary artery disease, or because of the high blood pressure as well, there can be the some pathological conditions we recognize, and that is a angina pectoris. Angina pectoris. Angina pectoris, pain in the chest, or simply you can say it is a chest pain. याला काय म्हणायचं? Chest pain असेही म्हटलं तरी चालेल. Angina pectoris. What happens? Because of the blockage in the coronary artery. बघा काय म्हणतो मी? Because of the blockage in the coronary artery, blood supply to the heart decreases. Because of the coronary artery disease, blood supply decreases. Blood supply to heart decreases, and therefore there is a pain in heart. Heart मध्ये पेन झालं की त्या पेनला काय म्हणायचं? अँजिना पेक्टोरिस असं म्हणायचं. साधं सिंपल. ठीक आहे.
मग काय होतं, दिस मे लीड टू द ब्लॉकेज इन द मेनी डिफरंट एंड्स ऑफ द many different ends of the, or what we can say, it may have pains in the many different ends of the regions of the heart or the chest मध्ये कुठल्याही region मध्ये हे असू शकते. ठीक आहे. Then it may be because of the blockage in the different arteries. लेफ्ट आर्मच्या arteries त्याच्यामध्ये ब्लॉकेज जर झालं इमिडिएटली तिथे असतं, म्हणून हार्ट मध्ये पेन असलेले बघायला मिळेल. ठीक आहे. क्लॅव्हिकल्स आहेत, सब क्लॅव्हिकल्स आणि क्लॅव्हिकल्स वरती जाणाऱ्या आर्टरीज आहेत, त्याच्यामध्ये ब्लॉकेज असेल तर आपल्याला त्याच्यामध्ये प्रॉब्लेम झालेला बघायला मिळेल. अशा वेगळ्या ठिकाणी सगळ्या वेगळ्या प्रकारच्या आर्टरीमध्ये हे ब्लॉकेज जर असेल तर आपल्याला एंजिना पेक्टोरिस झालेला बघायला मिळतो. ठीक आहे. सो व्हॉट हॅपन्स, इट युजुअली वी cannot recognize, but if the person is in some kind of the activity and it is having exertion, too much exertion, at that time it is a recognizable exertion. म्हणजे बघा, साधारण तुम्ही जर खूप एक्सरसाइज केलेली असेल आणि त्यावेळेस अचानक एक्सरसाइज केली आणि त्यावेळेस दुखायला लागलं तर इट मे बी द रिझन फॉर ब्लॉकेज इन द सम ऑफ द आर्टरीज. आर्टेरियल ब्लॉकेज असण्याची शक्यता आपल्याला नाकारता येत नाही. तर अशा वेळेस आपल्याला काही गोष्टी करून घेणं आवश्यक असलेलं बघायला मिळतं. आणि त्याच्यासाठी आपल्याला ह्या सगळ्या गोष्टी आपण आहेत अजून सुद्धा लक्षात एकच ठेवायचं की पेन्स ड्यू टू द ब्लॉकेज इन द आर्टरी रिलेटेड टू द हार्ट, दॅट इज द एंजिना पेक्टोरिस. ओके. जर एंजिना पेक्टोरिस असेल तर कालांतराने इट मे ऑल्सो लीड्स टू द हार्ट अटॅक. एंजिना पेक्टोरिस सुद्धा हार्ट अटॅक मध्ये कन्वर्ट होण्याची शक्यता आपल्याला असलेली बघायला मिळते. सो हाऊ वी कॅन डिटेक्ट दिस डिफरंट काइंड्स ऑफ द कंडिशन अँड देयर कॅन बी द एंजिओग्राफी. त्याला काय म्हणायचं, एंजिओग्राफी असं म्हणायचं. द diagnostic tool, angiography is a diagnostic method. लक्षात ठेवायचं, diagnostic method आहे, लक्षात ठेवायचं. diagnostic method, it is an x-ray of a heart, x-ray of a heart, blood capillary network or blood vessel network. एक्सरे ऑफ काय केला जातो, हार्टचा एक्सरे काढला जातो आणि त्या एक्सरे मध्ये काय होतं, हा एक्सरे काय काढायचा, टू ऑब्झर्व और टू लोकेट ब्लॉकेज इन वेसल्स मध्ये कुठं ब्लॉकेज आहे ते फाइंड आउट करण्यासाठी काय करायचं, आपल्याला एक्सरे काढायचा. मग काय होईल, साधं सिंपल. नॉर्मली बघा, एक आर्टरीचं जर बघितलं तर आर्टरी कशी दिसेल एक्सरे मध्ये, अशी दिसेल, बरोबर. ब्लॉकेज जर असेल तर अशा पद्धतीने दिसेल इथं, किंवा असं दिसेल, किंवा इथं थोडंसं काय असेल तर दिसेल. ठीक आहे. अशा पद्धतीने ब्लॉकेज दिसतात. एक्सरे तुम्हाला माहिती आहे कसा असतो. ठीक आहे. एक्सरे फोटोग्राफ्स कसे असतात तुम्हाला माहिती आहे. त्या फोटोग्राफ मध्ये हे व्हाईट पॅचेस आपल्याला अशा पद्धतीने असलेले बघायला मिळतात. देन यू कॅन रिकॉग्नाइज दॅट हिअर विल बी द ब्लॉकेज. ठीक आहे. म्हणून त्याला आपण काय म्हणतो, एंजिओग्राफी असं म्हणतो. वन्स दीज ब्लॉकेजेस आर लोकेटेड ॲट दॅट टाइम यू कॅन गो फॉर द सर्जरी. ठीक आहे. देन ट्रीटमेंट काय आहे, याच्याबद्दल आपल्याला ट्रीटमेंट वेगळ्या असलेल्या बघा. सर्जरीज काय असतात, सर्जरीज असतात. दोन प्रकारच्या सर्जरी आपल्याला हार्टच्या रिलेटेड झालेल्या बघायला मिळतात. ऐकले शब्द काय ऐकले, एक कॉमन बायपास, बरोबर, बायपास. आणि दुसरी काय आहे, दुसरी आहे एंजिओप्लास्टी. म्हणतात लोक माझी एंजिओप्लास्टी झाली, माझी बायपास झाली म्हणतात. What is this angioplasty? What happens if there is a problem in the, बघा angioplasty थोडक्यात समजावून सांगतो मी. जर आपल्याला आतला लिमेन प्रॉब्लेमॅटिक असेल आणि ब्लड सप्लाय हार्टला कमी होत असेल तर आपल्याला एंजिओप्लास्टी करता येऊ शकते. मग काय केलं जातं, साधं सिंपल. इथं काय करायचं, एक ट्यूब इन्सर्ट करायची. काय करायची, ट्यूब इन्सर्ट करायची. इथं एवढ्याच भागामध्ये काय करायची, ट्यूब इन्सर्ट करायची. सो as to lumen will be continue.
ही कधी केली जाते तर फक्त ल्युमेनमध्ये, अथेरोस्क्लेरोसिस मध्ये फक्त आपल्याला हे करता येते. अँजिओप्लास्टी कुठे करता येते? अथेरोस्क्लेरोसिस मध्ये करता येते. कारण वॉल ऑफ द आर्टरी आर नॉर्मल बट ल्युमेन इज ॲबनॉर्मल. ल्युमेन काय? ॲबनॉर्मल. त्याच्यामुळे आपल्याला अँजिओप्लास्टी करता येते. ठीक आहे. काय करायचं? दुसरी ट्यूब तिथं फक्त ऍड करायची, बाकी काय करायचं? नॉर्मल ट्यूब ऍड करायची, एवढंच फक्त करायचं. आता तिसऱ्या कंडिशन मध्ये काय केलं जातं? इन द बायपास वी चेंजेस द पाथ ऑफ द ब्लड. काय करतो आपण? ब्लडचा पाथच चेंज करतो. मग काय होतं? इथं दोन्ही कंडिशन्स आपल्याला याच्यामध्ये असलेल्या बघायला मिळतात. बायपास मध्ये दोन्ही अथेरोस्क्लेरोसिस पण असेल आणि अल्टेरोस्क्लेरोसिस पण असेल. बिकॉज this wall has itself lost its elasticity completely and therefore there is no pressure. And already जर आपण याच्यामध्ये जर बायपास अँजिओप्लास्टी जर करायचं म्हटलं तरी पण शक्य नाही. ठीक आहे. अँजिओप्लास्टी म्हणजे ब्लड वेसलचं प्लास्टर करणं, डागडुजी जी आहे ती करणं, एवढं साधं संपलं लक्षात ठेवायचं. ठीक आहे. जर आपल्याला बायपास करायची झाली तर काय की हार्ट वॉल डिस्टर्ब, सॉरी आर्टेरियल वॉल डिस्टर्ब झालेली आहे, डॅमेज झालेली आहे, कम्प्लिटली डॅमेज झालेली आहे, इट कॅनॉट बी रिपेअर्ड. So what we do? We we take out the arteries or blood vessels from the any other parts, most commonly from the leg region. ठीक आहे. लोअर आर्म किंवा अपर आर्म मधून सुद्धा घेतली जाते. किती लागणार आहे याच्यावरती ते अवलंबून असतं. त्याची लेंथ किती आहे, डायमीटर किती आहे, याच्यावरून ते सिलेक्ट केलं जातं. म्हणजे कुठल्या डायमीटरची त्यांना लागणार आहे त्या पद्धतीने सिलेक्ट केली जाते. आणि मग काय केलं जाते? आपल्या रिजन मध्ये पण समजा हाताची मी काय करणार, एवढी आर्टरी किंवा ब्लड वेसल बाजूला काढावी. ठीक आहे. मग जर वेन असेल तर वेन बाजूला काढावी लागते, आर्टरी असेल तर आर्टरी बाजूला काढावी. दॅट्स इट. ठीक आहे. आणि तेवढी जाण्याची आणि इथं जोडून टाकायची. काय कशी जोडणार? बघा, हा एवढा असा जर असेल तर मी काय करणार? इथून अशी बायपास, बरोबर, इथून अशी बायपास. ठीक आहे. इथून अशी आणि मग इट विल कंटिन्यू लाईक दिस. सो दिस रिजन इज कम्प्लिटली रिमूव्ड, बरोबर, आणि इट इज बायपास. सो दिस इज द बायपास सर्जरी. इन दिस angiography, wherever there is a blockage or there is a problem or there are problems with the blood vessels of the heart, at that time we remove or we bypass the pathway of the blood vessel, that is a bypass, or we just give a support to the blocked arteries, that is a angioplasty. ठीक आहे. अशा दोन सर्जरी आपल्याला करता येतात. ह्या कॉमनली आपल्याला सर्जरी असलेल्या आपल्याला मिळते. तर ह्या सर्जरीमुळे आज आपल्याला हार्ट प्रॉब्लेम्स जरा थोडेसे सॉल्व्ह झालेले बघायला मिळतात. पण इट इज नॉट द वे टू अप्रोच विथ डिफरंट काइंड्स ऑफ द हार्ट प्रॉब्लेम. हार्ट प्रॉब्लेम आपल्याला अप्रोच होण्यासाठी ह्या गोष्टी महत्वाच्या नाहीये. आपल्याला याच्यापेक्षा सुद्धा काही महत्वाच्या गोष्टी असलेल्या बघायला मिळतात. त्या आपण लक्षात ठेवणं गरजेचं आहे. ठीक आहे. दुसरा सगळ्यात महत्वाचा आहे हार्ट ट्रान्सप्लांट. हार्ट आता जर सांगितलं कोरोनरी आर्टरी डिसीज मध्ये काय होतं? हार्ट वॉल वीक होते आणि वीक होऊन हार्ट फंक्शनलेस झालेलं असेल, एंड होण्याची शक्यता असेल, तर अशा वेळेस इफ देयर इज नो एनी चान्स टू रिजुविनेट द हार्ट, इन दॅट केस देयर कॅन बी द हार्ट ट्रान्सप्लांट. काय होतं? हार्ट ट्रान्सप्लांट आपल्याला करता येऊ शकतो. व्हॉट इज हार्ट ट्रान्सप्लांट? हार्ट ट्रान्सप्लांट इज अ रिप्लेसमेंट ऑफ द हार्ट विथ अ नॉर्मल हार्ट. ठीक आहे. रिप्लेसमेंट ऑफ द डेड हार्ट विथ अ नॉर्मल हार्ट. डेड हार्ट म्हणजे माणूस मरायच्या अगोदरच, म्हणजे ते आता पुन्हा कामात येणार नाही, आता खराबच झालंय, पूर्णच खराब झालंय, म्हणजे त्याच्या सगळ्या आर्टरीज खराब झालेल्या आहेत, असं अशी कंडिशन असेल, म्हणजे कोरोनरी आर्टरीच्या सगळ्या ब्रांचेस खराब झालेल्या आहेत. अशी केस जर असेल then you have to go for the heart transplant. In this case, what happens? Brain dead persons are there. काही ऍक्सिडेंट झालेला असतो आणि फक्त ब्रेन काम करत नाही, म्हणून कंटिन्युअसली दे आर इन मेडिकेशन, कंटिन्युअसली मेडिकेशन मध्ये असतात, ऍडमिट असतात असं म्हणूया. अशा पर्सनचं हार्ट काय केलं जातं? या पर्सनसाठी वापरलेलं बघायला मिळतं. ठीक आहे. तर असा एक अशी दुसरी गोष्ट आपल्याला हार्ट ट्रान्सप्लांटची असलेली बघायला मिळते. देयर इज अनदर केस रिलेटेड टू द हार्ट and that is a silent heart attack. ठीक है. Silent heart attack.
त्यालाच आपण रिप्लेसमेंट ऑफ हार्ट असं म्हणतो. रिप्लेसमेंट ऑफ हार्ट. आणि दुसरी कॉन्सेप्ट आहे सायलेंट हार्ट अटॅक. इन दिस केस symptoms are invisible. Symptoms are not recognizable because of the many conditions. जे सिम्पटम्स आहेत ते एकदम स्लो असतील, कमी असतील, लेस इंटेन्स असतील, त्याच्यामुळे आपल्याला रिकग्नाइज होतं. म्हणजे चेस्ट पेन होते पण आपण ते दुर्लक्ष करतो. ठीक आहे, चेस्ट पेन होते पण बारीक होते, ते आपल्या लक्षात पण येते. ठीक आहे, असं ब्लड प्रेशर आहे पण आपल्या लक्षात येत नाही, जाणवत नाही. तर अशा पद्धतीचा हार्ट अटॅक जो असतो त्याला काय म्हणायचं, सायलेंट. बट व्हॉट हॅपन्स आफ्टर सम टाइम, व्हॉट हॅपन्स, दिस हार्ट अटॅक अटेन्स टू द एक्स्ट्रीम लेवल अँड देयर मे बी द हार्ट फेल्युअर. म्हणून असं सायलेंट हार्ट अटॅक हा आपल्याला याच्यामधले कुठल्याही प्रकारच्या केसेस आपल्याला इथं दिसत नाही, किंवा चेस्ट पेन दिसत नाही, हायपरटेन्शन दिसत नाही, काही दिसत नाही, आपल्याला रिकग्नाइज होत नाही, अशा प्रकारचा हार्ट अटॅक असतो. पण त्याच्यामध्ये डायरेक्ट हार्ट प्रॉब्लेम येण्याची शक्यता जास्त असलेली बघायला मिळते. अशा केसेसमध्ये आपल्याला हा रिकग्नाइज होत नाही. तुम्ही जरी एंजिओग्राफी केली तरी सुद्धा आपल्याला रिकग्नाइज होत नाही. म्हणून हा वेगळ्या प्रकारचा हार्ट अटॅक असलेला बघायला मिळतो, सायलेंट हार्ट अटॅक असं म्हणतात. बिकॉज दिस सायलेंट हार्ट अटॅक इज बिकॉज ऑफ सम प्रोटीन, काही ठराविक असे प्रोटीन आहे आणि त्या प्रोटीनमुळे आपल्याला हा झालेला बघायला फॅटी ऍसिड प्रोटीन्स म्हणून काही प्रोटीन्स असलेले बघायला मिळतात. आणि त्याच्यामुळे हे स्पेसिफिक असलेले बघायला मिळतात. त्याच्यामध्ये आपल्याला जर बघायचं म्हटलं, इट इज ड्यू टू द प्रेझेन्स ऑफ फॅटी ऍसिड बाइंडिंग प्रोटीन आणि त्याच्यात स्पेसिफिक प्रोटीन आहे प्रोटीन 3, FABP3. आणि एक छोटासा मुलगा आहे, त्याची सुद्धा स्टोरी, आकाश मनोज नावाचा एक छोटासा मुलगा होता आणि त्या मुलानं 10वी मध्येच त्या प्रोटीनचा जरा शोध लावला होता. आणि ती कसं आयडेंटिफाय करायचं, सायलेंट हार्ट अटॅक आहे की नाही हे कसं शोधायचं, तर हे ह्या प्रोटीनचं अनालिसिस करून आपण हे करू शकतो. ठीक आहे, तर आयडेंटिफाय करू शकतो हार्ट अटॅक, सायलेंट हार्ट अटॅक आहे की नाही. ठीक आहे, जस्ट डिटेक्ट द FABP और फॅटी ऍसिड बाइंडिंग प्रोटीन 3 एवढं फक्त डिटेक्ट करायचं आणि मग आपल्याला सायलेंट हार्ट अटॅक कसा आहे आपल्याला लक्षात येईल. क्लियर? सो दिस इज अबाउट द डिफरंट टाइप्स ऑफ द हार्ट अटॅक. क्लियर? बघा याच्यामध्ये काय शंका नाही. सो नेक्स्ट इम्पॉर्टंट पॉइंट इज द ECG. जरा थोडंसं डिटेलमध्ये वाचा, मी फक्त की पॉइंट्स याच्यातले मेन्शन करतो. ECG, electrocardiogram. Electrocardiogram, ECG. It is a machine which is used for the detection of the electric activity of the heart. ठीक है? This electrocardiogram is the graphical recording of. It is a graphical recording of electrical changes. Electrical changes in heart wall. हार्ट वॉल मध्ये इलेक्ट्रिकल चेंजेस जे होतात बघितलं आपण काय होतं बघा. हार्ट वॉलच्या डाव्या बाजूला म्हणजे स्पेशली इन द राईट एट्रियम. राईट एट्रियम मध्ये काय असतं तर SA नोड असतो. त्या SA नोड पासून इलेक्ट्रिक इम्पल्स रिलीज होतो, AV नोड कडे जातो, AV नोड मधून बंडल ऑफ हिस मध्ये जातो, बंडल ऑफ हिस मधून पर्किंजे फायबर मध्ये आणि पूर्ण हार्ट वॉल मध्ये जातो. ठीक आहे, दॅट कम्प्लीट activity is the electric current changes or electric activities, and these electrical changes can be recognized in the graphical record, and that graphical record is nothing but the electrocardiogram. ठीक आहे, आणि हा इलेक्ट्रोकार्डिओग्राम आपल्याला असलेला बघायला मिळतो. तर
त्या इलेक्ट्रोकार्डियोग्राम काय, इट इज अ ग्राफिकल रिप्रेझेंटेशन और ग्राफिकल रेकॉर्ड. इलेक्ट्रोकार्डियोग्राम इज द ग्राफिकल रेकॉर्ड. आता दुसरी गोष्ट आपल्याला इथं असलेली बघा मिळते. ECG, it is recorded by machine, बरोबर, machine, and this machine is called as a ECG machine. कसली मशीन म्हणायचं त्याला, ECG मशीन असं, ठीक आहे, ECG मशीन किंवा त्याला काय म्हणतात, इलेक्ट्रो कार्डिओग्राफ असं म्हणायचं. काय म्हणायचं, ग्राफ असं. इलेक्ट्रोकार्डिओग्राम हा ऍक्च्युअली ग्राफ आहे. मला माहित नाही की नावं अशी वेगळी का दिली त्यांनी, पण इलेक्ट्रोकार्डिओग्राम हा काय आहे, ग्राफ आहे की ज्याच्यामध्ये हे सगळं ऍक्टिव्हिटी दिसते. आणि इलेक्ट्रोकार्डिओग्राफ काय, मशीन आहे. ठीक आहे, तर अशा प्रकारच्या गोष्टी आपल्याला असलेल्या. दिस ऍक्टिव्हिटी इज रेकॉर्डेड ऍट अ 6 or different points in the body. बघा ही ऍक्टिव्हिटी कुठं, बाय युजिंग sensors. So sensors are attached at बघा 4 points in the arm points. त्याला काय म्हणायचं, arm points म्हणायचं ना, arm point असं म्हणायचं पहिलं. आणि arm points in the arm points these sensors are the electrodes. Sensors काय असतात, electrodes असतात, which detect the electrical changes. Okay, electrodes. And these arm points are the points on the body where these electrodes are attached. And the electrodes which are attached at the arm points are called as arm electrode. त्याला काय म्हणायचं, arm electrodes. आर्म इलेक्ट्रोड्स असं म्हणायचं, बरोबर, आर्म इलेक्ट्रोड्स. दोन हे किती असतात टोटल, हाऊ मेनी आर्म इलेक्ट्रोड्स आर देयर, 4 इन नंबर. किती असतात, 4 असतात. 2 टू द आर्म अँड 2 टू द लेग्स. बघा 2 कुठे असतात, आर्म कडे असतात, त्या आर्मला 1, त्या आर्मला 1, बरोबर. कुठे, तिथं मध्ये कुठं लावलेलं असेल किंवा इकडं वरच्या अपर आर्म मध्ये लावलेला असेल तर तो 2 असतात आणि पायाच्या बाजूला 2 असलेली बघा ना, असे 4 काय असतात, आर्म इलेक्ट्रोड्स असलेली बघा ना. अनदर देयर आर 6 चेस्ट इलेक्ट्रोड्स. किती इलेक्ट्रोड चेस्टला असतात, 6 इलेक्ट्रोड्स असतात. चेस्ट रिजन मध्ये 6 इलेक्ट्रोड्स लावलेले आपल्याला बघा ना, चेस्ट रिजन. ठीक आहे, सगळ्या बाजूला आपल्याला लावलेले बघायला मिळते. तर हे काय असतात, तर चेस्ट इलेक्ट्रोड्स असलेले बघा. 4 आर्म इलेक्ट्रोड्स असतात आणि 6 चेस्ट इलेक्ट्रोड्स असलेले बघा. अशा इलेक्ट्रोड्स कडून ही माहिती सगळी मशीनला जाते आणि मशीन रेकॉर्ड. सो हाऊ डज इट रेकॉर्ड्स, वी कॅन सी इन द ग्राफिकल फॉर्म. ग्राफिकल फॉर्म मध्ये जर आपण बघितलं तर ही ऍक्टिव्हिटी कशा पद्धतीने रेकॉर्ड केली जाते तुम्हाला लक्षात येईल. इलेक्ट्रोकार्डिओग्राम, इट इज व्हेरी सिंपल. बघा जर आपण सुरुवात केली, छोटासा पीक सुरुवातीला असलेला बघा मी, छोटासा तो पीक पुन्हा खाली येतो, थोडासा खाली येतो, पुन्हा खाली जातो आणि पुन्हा जास्त, पुन्हा आपल्याला ही खाली आलेला बघा. ठीक आहे, साधं सिंपल आपल्याला लक्षात येईल. अशा प्रकारचा हा पीक असलेला बघा. मी 2 काढतो म्हणजे तुम्हाला लक्षात येईल. शार्प असतो म्हणून मी शार्प करतो. हा इलेक्ट्रोकार्डिओग्राम. खाली टाइम आहे, टाइम इन सेकंड. मी काय पुन्हा रेकॉर्ड करत नाही, फक्त तुम्हाला माहिती सांगतो. वेव्स आहेत, डिफरंट वेव्स इन द इलेक्ट्रोकार्डिओग्राम. कुठल्या वेव्स आहेत मी नावं देतो.
पी वेव्ह आहे पहिली, उंचवटे फक्त उंचवटे किंवा डिप्रेशन्स दोन्ही पी क्यू आर एस आणि टी अशा पी क्यू आर एस टी अशा प्रकारच्या वेव्हज असलेल्या आपल्याला मिळतात. पण या 3 प्रकारामध्ये आपल्याला डिवाइड करता येतं. किती प्रकारामध्ये? 3 प्रकारामध्ये. इथं सुद्धा बघा पुन्हा काय असेल? पी असेल, क्यू असेल, आर असेल, एस असेल आणि टी असेल. ठीक आहे. ह्या वेव्हज आपल्याला किती याच्यामध्ये डिवाइड करता येतात? वेव्हज 3 कॅटेगरीमध्ये डिवाइड करता येतात. एक आहे पी कॅटेगरी, पी कॅटेगरी, पी वेव्ह वी कॅन से P wave. This wave is responsible or it is due to the depolarization of the atrial wall. Atrial wall depolarization. Depolarization. Atrial wall चं depolarization झालं म्हणजे काय होतं? Atrial wall contract होते. एट्रियल कॉन्ट्रॅक्शन, एट्रियल सिस्टोल असं म्हणूया. त्यामुळे एट्रियल सिस्टोल. ठीक आहे. पी वेव्ह रिकॉग्नाइज केली बघायला मिळते. बट अदर वेव्हज आर कंबाइंड वन रिप्रेझेंट्स, सो इट इज कॉल्ड एज अ QRS कॉम्प्लेक्स. त्यामुळे त्याला QRS कॉम्प्लेक्स असं म्हणतात. एकत्र असतं QRS. Q हा काय? छोटा डिप्रेशन बघा, छोटा डिप्रेशन. R काय? ड्रास्टिक इंक्रीज इन द इलेक्ट्रिकल चार्ज आणि त्याच्यानंतर डिक्रीज झालं. QRS ही एक कंप्लीट असलेली बघा. इट रिप्रेझेंट्स QRS वेव्ह असं म्हणूया आणि इट रिप्रेझेंट्स द व्हेंट्रिक्युलर वॉल डिपोलरायझेशन. बघ हे काय करते? व्हेंट्रिकलच्या वॉलचं डिपोलरायझेशन रिप्रेझेंट करते. बरोबर. म्हणजे काय? व्हेंट्रिकलचं कॉन्ट्रॅक्शन रिप्रेझेंट करते. डिपोलरायझेशन मीन्स कॉन्ट्रॅक्शन. रिमेंबर, कॉन्ट्रॅक्शन. इथं कॉन्ट्रॅक्शन झालं. आणि तिसरी वेव्ह असलेली बघा मिळते टी वेव्ह. ही वेव्ह अगेन शॉर्ट पीक असलेला बघायला मिळतो. and that T wave is responsible for repolarization of heart. हे कशासाठी महत्वाचं? रिपोलरायझेशन साठी हे महत्वाचे असते. बघा म्हणजेच काय? बघा टी वेव्ह एट्रियल डिपोलरायझेशन. क्लियर? एट्रियल डिपोलरायझेशन. आता हा QRS कॉम्प्लेक्स हा काय? वेंट्रिक्युलर डिपोलरायझेशन. बरोबर, डिपोलरायझेशन. आणि टी वेव्ह काय असते? टी वेव्ह इज द रिपोलरायझेशन. रिपोलरायझेशन. आता इथं गॅप असलेले बघा कुठून कुठं? P to Q. It is related to the atrium. Atrial contraction. त्या काळात काय होतं? एट्रियल कॉन्ट्रॅक्शन. हे खालचं लिहून झालंय का? इथं काय होतं बघा? एट्रियल कॉन्ट्रॅक्शन होतं. बघा एट्रियल कॉन्ट्रॅक्शन. त्याच्यानंतर काय? क्यू इथं इथपर्यंत लक्षात ठेवायचं. क्यूच्या पर्यंत इथपर्यंत लक्षात ठेवायचं. मी इथं एक रेष ओढतो वरती, ग्राफ वरती एक रेष ओढतो. इथून इथपर्यंत काय झालं? एट्रियल कॉन्ट्रॅक्शन झालं. इथून इथपर्यंत काय झालं? वेंट्रिक्युलर कॉन्ट्रॅक्शन. इट इज रिलेटेड टू द वेंट्रिकलच्या बाबतीत इथं कॉन्ट्रॅक्शन झालेलं बघा. आणि त्याच्या पुढे काय? रिपोलरायझेशन. टी वेव्ह और हार्ट, कंप्लीट हार्टच्या बाबतीत हे असलेलं त्याला आपण काय म्हणतो? इंटरव्हल्स असं. आता बघा हे इंटरव्हल वेगळ्या प्रकारचे असलेले बघा मिळते काही. सो P to R इंटरव्हल इज फॉर द कॉन्ट्रॅक्शन.
पी आर इंटरवल, पी टू आर इंटरवल म्हणजे काय, पी पासून आर पर्यंतचा इंटरवल आपल्याला इथं बघायचा. दुसरी गोष्ट आपल्याला इथं कॉन्सेप्ट लक्षात घ्यायची, पी टू आर इंटरवल. And this interval represents the contraction of a atrium as well as ventricle. P R interval. दोन्हीचं कॉन्ट्रॅक्शन आणि रिलॅक्सेशन कुठून सुरू होतं, आर पासून सुरू होतं. लक्षात ठेवा. ठीक आहे. हा जो पिरियड आहे हा रिलॅक्सेशनचा नाहीये, बट इट इज अ डिक्रीज इन द पोलरायझेशन. पोलरायझेशन कमी होते. बघा, पोलरायझेशन वन्स इन्क्रीज इट मस्ट बी डिक्रीज इन पोलरायझेशन. आणि इथं पोलरायझेशन पूर्णपणे कमी झालं की लगेच रिपोलरायझेशन सुरू होतं. बरोबर. अशा पद्धतीनं आपल्याला पी आर इंटरवल असलेला बघा. आणि दुसरा क्यूटी इंटरवल असलेला बघा. क्यूटी इंटरवल इथून इथपर्यंत किंवा आपण इथून बोलूया क्यूटी इंटरवल. During this interval what happens? What is that interval? There is a combined activity occurs. आता काय होतं QT interval मध्ये? Immediately as there is a contraction of the atrium already happened, there is again relaxation of the, at the same time there is a relaxation of a atrium occurs during the QT interval. Relaxation चा interval आहे. मग relaxation कोणाचं होतं? एट्रियाचं होतं आणि त्याच्यानंतर आर नंतर कोणाचं होतं, वेंट्रिकलचं होतं. अशा पद्धतीनं त्या इंटरवल रिप्रेझेंट्स द कॉन्ट्रॅक्शन अँड रिलॅक्सेशन. क्लियर. सो दीज आर द मेनी डिफरंट आस्पेक्ट्स ऑफ द इलेक्ट्रोकार्डियोग्राम अँड दिस इलेक्ट्रोकार्डियोग्राम इज युज्ड फॉर द मेनी डिफरंट पर्पसेस टू रिकॉग्नाइज डिफरंट माल फंक्शनिंग ऑफ द हार्ट. हार्टचं माल फंक्शनिंग किंवा वर्किंग नॉर्मल एज वेल एज माल फंक्शनिंग कुठल्याही प्रकारचं असेल तर याच्यावरून आपल्याला डिटेक्ट केलेलं बघा. मग डॉक्टर काय करतात तर याची हाईट किती आहे, याची हाईट किती आहे, त्याचा एरिया किती आहे हा मोजून आपल्याला व्यवस्थित इंटरप्रिटेशन केलेलं बघायला मिळतं. ठीक आहे. सो दिस इज अबाउट द इलेक्ट्रोकार्डियोग्राम. लक्षात राहील इलेक्ट्रोकार्डियोग्राम. सो दिस इज ऑल डिफरंट आस्पेक्ट्स ऑफ द सर्क्युलेशन. अँड लास्ट सर्क्युलेशन फक्त दोन शब्दामध्ये सांगणार आहे. तुम्ही जरा थोडंसं वाचायचं, त्याच्यामध्ये काही जास्त नाही. लिम्फॅटिक सिस्टम लास्ट शेवटचा पॉइंट आहे. लिम्फॅटिक सिस्टीम. दिस लिम्फॅटिक सिस्टीम इज इन कंपोज्ड ऑफ द अगेन 2 to 3 डिफरंट नेम्स ऑफ द पार्ट्स. 3 पार्टनं आपल्याला ही तयार झालेली बघा ना. एक लिम्फ, दुसरं लिम्फ वेसल्स, आणि तिसरा लिम्फ नोड्स. बस. लिम्फ वेसल्स जस्ट लाईक अ ब्लड वेसल. लिम्फ वेसल्स काय असतात, ब्लड वेसल सारख्याच असलेल्या बघायला मिळतात. दीज आर पॅरलल टू द ब्लड वेसल. ब्लड आपल्याला डायग्राम दिलेली, त्या डायग्राम मध्ये ब्लॅक कलर मध्ये सगळे दिलेले आहेत त्या लिम्फ वेसल्स आहेत आणि ब्लॅक डॉट मध्ये काय आहेत, लिम्फ नोड्स आहेत. ब्लॅक डॉट्स जे दिलेले आहेत काय, लिम्फ नोड्स आहेत. ठीक आहे. आणि लिम्फ फक्त आपल्याला बघा. लिम्फ काय, इट इज अ ब्लड मायनस RBC and platelets, some proteins. बस. बाकी काय, ब्लडचं कॉम्पोजिशन जे असतं तेच असतं, फक्त बदल काय, आरबीसी नाहीये, प्लेटलेट नाहीये आणि काही ठराविक असे प्रोटीन्स नाहीये. बस. बाकीचं सगळं जे ब्लड मध्ये आहे तेच आपल्याला लिम्फ मध्ये असलेलं बघा ना. ब्लड मायनस आरबीसी, प्लेटलेट्स अँड सम प्रोटीन्स. बरोबर. एवढं झालं की आपल्याला ब्लड. सो इट इज अ ट्रान्सपरंट क्लिअर फ्लुइड which is used for the return of the fluid from the tissue. टिश्यू मधून फ्लुइड मागे येण्यासाठी याचा उपयोग झालेला बघा. लक्षात ठेवायचं. These are highly involved in the defense mechanism of our body.
आपल्या बॉडीच्या डिफेन्स मेकॅनिझमसाठी ह्या जास्त इन्व्हॉल्व असतील त्या बघायला. स्पेशली व्हेन यू लुक ॲट द लिम्फॅटिक सिस्टम, लिम्फ नोड्स आर द डिफेन्स ऑर्गन. लिम्फ नोड्स काय? डिफेन्स ऑर्गन. लक्षात ठेवा, इट इज अ डिफेन्स ऑर्गन. डिफेन्स ऑर्गन असलेला बघायला. स्पेशली you might have heard about tonsils. Tonsils ऐकलं, ठीक आहे. Tonsils are the group of 5 nodes. याच्यात किती असतात? 5 lymph nodes असलेली बघा टॉन्सिल. ठीक आहे. टॉन्सिल मध्ये काय असतात? 5 lymph node. कुठे असते टॉन्सिल? माहिती आहे, आपल्या लोअर जॉच्या आणि नेकच्या मध्ये असलेली बघायला मिळते. टॉन्सिल्स असतात. बऱ्याच लोकांना टॉन्सिलचा प्रॉब्लेम असतो. देयर विल बी इन्फेक्शन ऑफ द टॉन्सिल अँड इन्फेक्शन ऑफ द टॉन्सिल इज कॉल्ड एज अ टॉन्सिलायटिस. इन्फेक्शन कशाचं असेल? व्हायरल इन्फेक्शन असेल. टॉन्सिल मे एक्सपिरियन्स टॉन्सिलायटिस अँड इट मे बी ड्यू टू द virus or bacteria. व्हायरस किंवा बॅक्टेरियामुळे टॉन्सिलायटिस झालेला बघायला मिळतो. देयर कॅन बी द सोअर थ्रोट, there may be the cold condition happening in the body, and many different other conditions may be experienced in the tonsillitis. If it is not recovered, then there may be requirement of the removal of the tonsil. Tonsil remove करण्याची सुद्धा गरज आपल्याला पडू शकते. तर अशा प्रकारचे हे वेगवेगळ्या प्रकारचे डिफरंट आस्पेक्ट्स आपल्याला लिम्फॅटिक सिस्टम मध्ये असलेले बघायला मिळतात. सो दिस इज अबाउट द लिम्फॅटिक सिस्टम. क्लियर? लक्षात राहील? ओके. सो दिस इज अबाउट द respiration and circulation. Okay, so this chapter we have completed here. Thank you.